रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 लवंगा चघळल्या तर शरीरामध्ये नेमके कोणते बदल होऊ शकतात? तोंडाची दुर्गंधी, पचनाच्या समस्या, सर्दी, खोकला, ताणतणाव आणि त्वचेशी संबंधित त्रासांमध्ये लवंग कशी उपयोगी ठरू शकते? पण याचबरोबर लवंग कोणत्या लोकांनी आणि किती प्रमाणात घ्यावी हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण छोटासा मसाला असला तरी त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचं आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आरोग्य मंत्र या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा वापर आपण फक्त पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी करतो. पण त्याच पदार्थांमध्ये अनेक पारंपरिक औषधी गुणधर्मही आढळत असतात आणि आज आपण अशाच एका छोट्याशा पण अतिशय प्रसिद्ध मसाल्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि तो मसाला आहे तो म्हणजे लवंग. आता लवंग आपण भाजी, आमटी, पुलाव, बिर्याणी किंवा चहामध्ये वापरतो. लवंगेमुळे पदार्थाला एक वेगळा सुगंध आणि चव मिळतं. शिवाय लवंग हळूहळू तोंडात ठेवून चघळल्यामुळे तोंडामध्ये ताजेपणा जाणवू शकतो आणि श्वासाची दुर्गंधी कमी होण्यासही मदत होऊ शकते. पण लवंगाचे एवढेच फायदे नाहीत. लवंगेमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे आरोग्यासाठीही काही फायदे मिळू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लवंग म्हणजेच नेमकी काय, तिच्यामध्ये कोणते घटक असतात, 2 लवंग खाल्याने कोणते फायदे मिळू शकतात, लवंग कशी घ्यावी आणि कोणत्या लोकांनी लवंग घेताना काळजी घ्यावी, हे सगळी माहिती सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ भारतातील कोणत्या शहरातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, सोलापूर किंवा भारताबाहेरून हा व्हिडिओ पाहत असाल तरी कमेंटमध्ये तुमच्या शहराचं किंवा देशाचं नाव नक्की लिहा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. चला तर मग सुरुवात आधी जाणून घेऊया की लवंग म्हणजे नेमकं काय? आता लवंग ही सदाहरित झाडाच्या फुलांची वाळवलेली कळी आहे. या झाडाला फुले येण्यापूर्वी ज्या कळ्या असतात त्या योग्य अवस्थेत तोडून वाळवल्या जातात आणि त्याच वाळलेल्या कळ्यांना आपण लवंग म्हणून ओळखतो. लवंगेला तिचा विशिष्ट सुगंध आणि चव देणारा महत्वाचा नैसर्गिक घटक असतो युजेनॉल. युजेनॉलमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतींमध्ये लवंगेचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. आता लवंगेचा वापर भारतासह अनेक देशांमध्ये शेकडो वर्षांपासून मसाला आणि पारंपरिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. आणि आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारी ही लवंग दिसायला जरी अगदी छोटी असली तरी तिचा सुगंध आणि तिचा चव अतिशय तीव्र असते. चला आता आपण पाहूया लवंगेचा पहिला महत्वाचा फायदा, तोंडाचे आरोग्य. तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना असते. यामागे तोंडामध्ये जमा झालेली बॅक्टेरिया, दातांची किंवा हिरड्यांची समस्या, तोंड कोरडे पडणे किंवा पचनाशी संबंधित काही कारणे असू शकतात. अशा वेळी लवंग हळूहळू चघळल्यामुळे काही काळ तोंडामध्ये ताजेपणा जाणवू शकतो. लवंगेमधील युजेनॉलला आणि काही अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याचे आढळते आणि यामुळे तोंडातील काही सूक्ष्म जीवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पूर्वीच्या काळात दात दुखीसाठी लवंगेचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जात असे आणि लवंगमध्ये असलेल्या युजेनॉल दातांच्या वेदना तात्पुरत्या कमी करण्यास मदत करू शकतात. आणि मात्र दात खूप दुखत असतील, हिरड्यांना सूज असेल किंवा संसर्ग झाला असेल तर केवळ लवंगेवर अवलंबून न राहता दंतवैद्यांकडे, डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. लवंग तेल वापरताना विशेष काळजी घ्यायची आहे. लवंग तेल थेट आपल्या मोठ्या प्रमाणात हिरड्यांवर किंवा तोंडात लावणे योग्य नाहीये. ते खूप तीव्र असू शकते आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे दातदुखीसाठी लवंग तेल वापरण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरक्षित राहील. आता पाहूया दुसरा फायदा, पचनक्रिया आणि पोटाच्या समस्या. तर गॅस, पोट फुगणे, जडपणा, अपचन किंवा खाल्ल्यानंतर खूप बेचैन वाटणं, तर अशा तक्रारी अनेकांना होतात. लवंगेचा पारंपरिक वापर पचनासाठी केला जातो आणि लवंगेमध्ये असलेले काही नैसर्गिक घटक पचनक्रियेला आधार देऊ शकतात आणि त्यामुळे काही लोकांना गॅस किंवा पोटातील त्रास कमी झाल्यासारखे वाटू शकते. काही लोक जेवणानंतर एक लवंग किंवा थोडी लवंग चघळतात आणि काही जण लवंग उकळून त्याचं कोमट पाणी घेतात. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे लवंग घेतल्याने सर्वांना समान परिणाम मिळतील असं नाही.
जर तुम्हाला सतत ऍसिडिटी असेल, पोटदुखी असेल, जुलाब असतील, बद्धकोष्ठता किंवा पोटात मुरडा येत असेल, तर त्यामागे दुसरे वैद्यकीय कारण असू शकतं. त्यामुळे अशा तक्रारी वारंवार होत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तिसरा फायदा, सर्दी, खोकला आणि घशातील खवखवणे. तर हवामान बदललं की अनेकांना सर्दी होते, खोकला होते किंवा घशात खवखव जाणवतं. तर अशा वेळी लवंग, आले, तुळस यांसारख्या पदार्थांचा पारंपरिक घरगुती उपायांमध्ये वापर केला जातो. लवंगामध्ये असलेले युजेनॉल आणि इतर नैसर्गिक घटक शरीराला अँटीऑक्सिडंट आधार देऊ शकतात. काही लोक 2 लवंगा चघळून त्यानंतर कोमट दूध घेतात किंवा लवंग टाकून तयार केलेले कोमट पाणी घेतात आणि यामुळे घशाला उबदारपणा आणि तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र सर्दी किंवा खोकला खूप दिवस राहिला, ताप आला किंवा श्वास घेण्यात त्रास होत असेल तर घरगुती उपायांवर मित्रांनो अवलंबून न राहता डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. आता चौथा फायदा, ताणतणाव आणि मानसिक थकवा. तर मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सततचा ताण, चिंता, मानसिक थकवा अनेकांना जाणवतो आणि लवंगाचा सुगंध काही लोकांना आरामदायी वाटतो. म्हणूनच लवंग तेलाचा वापर काही ठिकाणी अरोमा थेरपी मध्ये केला जातो आणि लवंग, तुळस किंवा इतर सुगंधी वनस्पतींचा सौम्य सुगंध घेतल्याने काही लोकांना मनःशांती मिळते, मन शांत झाल्यासारखं वाटू लागतं. मात्र लवंग मानसिक त्रास, चिंता, डिप्रेशन यावर उपचार करते असा दावा करणे योग्य नाही. तर अशा समस्या गंभीर असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. पाचवा फायदा, शरीराची नैसर्गिक संरक्षण क्षमता म्हणजेच इम्युनिटी. तर आपल्या शरीराला आजारांपासून संरक्षण देण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा महत्वाची भूमिका बजावते. तर लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात आणि हे शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती लक्षात घ्या. फक्त 2 लवंगा खाल्ल्याने इम्युनिटी अचानक वाढते किंवा कोणताही आजार दूर होऊ शकतो असं म्हणता येणार नाही. चांगली रोगप्रतिकारक क्षमता राखण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, स्वच्छता आणि योग्य जीवनशैली हे सगळं महत्वाचे घटक आहेत. आता सहावा फायदा, लिव्हर म्हणजेच यकृताच्या आरोग्याशी संबंधित. तर मित्रांनो आपल्या शरीरातील लिव्हर म्हणजे यकृत हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया, पोषक घटकांचे मेटाबॉलिझम आणि इतर महत्वाची कामे यकृत करत असते आणि त्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगलं ठेवणे खूप महत्वाचं आहे. आता लवंगमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक यकृताच्या आरोग्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात असे संशोधनातून दिसून आलेले आहे. मात्र लवंग खाल्ल्याने लिव्हरची सफाई होते किंवा शरीरातील सर्व टॉक्सिन बाहेर निघून जातात असा दावा करणे योग्य नाही. म्हणून मित्रांनो, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे संतुलित आहार, मद्यपान टाळणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करणे. ओके, आता सातवा फायदा, त्वचा आणि पिंपल्सशी संबंधित. आता काही लोक लवंगेचा वापर त्वचेसाठी सुद्धा करतात. लवंगमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील काही सूक्ष्म जीवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पिंपल्स किंवा त्वचेवरील काही समस्या कमी करण्यासाठी लवंगेचा उपयोग करण्याबद्दल पारंपरिक पद्धती आढळतात. लवंगाचं पाणी करायचं आणि ते तुम्हाला शिंपडायचं आहे तोंडावरती. तर मित्रांनो इथे काळजी घ्यायची आहे. लवंग तेल किंवा लवंगीची पेस्ट थेट चेहऱ्यावर लावल्याने काही लोकांना जळजळ होतं तोंडावरती, लालसरपणा येतो, स्किन इरिटेशन होतं. त्यामुळे चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करणे, थोडंसं टेस्ट करणे, शक्य असल्यास त्वचारोग असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आठवा फायदा, वजन आणि मेटाबॉलिझमशी संबंधित. तर लवंगेला वजन कमी करण्याचा थेट उपाय समजणे योग्य नाहीये. मात्र लवंगेमधील काही नैसर्गिक घटक, अँटीऑक्सिडंट शरीराच्या मेटाबॉलिझम आणि पचनाशी संबंधित प्रक्रियांना आधार देऊ शकतात. फक्त लवंग खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होईल किंवा वजन आपोआप कमी होईल असं नाहीये. वजन नियंत्रणासाठी योग्य आहार, नियमित चालणे, पुरेशी झोप, व्यायाम आणि योग्य जीवनशैली हे सर्वात महत्वाचं आहे. नववा फायदा मित्रांनो, लवंग चघळल्यानंतर तोंडामध्ये तिचा सुगंध बराच वेळ राहतो आणि त्यामुळे तोंडाला ताजेपणा जाणवतो. बाहेर जाण्यापूर्वी किंवा जेवणानंतर काही लोक लवंग चघळतात. मात्र लवंग
तोंडाच्या दुर्गंधीचे मुख्य मूळ कारण कायमचे दूर करते असं समजू नका. दुर्गंधी सतत होत असेल तर दात, हिरड्या आणि पचनाशी संबंधित कारण तपासणे गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, रात्री 2 लवंगा कशा घ्यायच्या? तर जर तुम्हाला लवंग सहन होत नसेल आणि कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल, तर साधारणपणे 1-2 लवंगा हळू-हळू चघळण्याची पद्धत काही लोक वापरतात. त्यानंतर कोमट पाणी घेऊ शकता, दूध घेऊ शकता. दूध घ्यायचं असल्यास तुमच्या शरीराला दूध योग्य प्रकारे पचत असेल तरच घ्या. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि आहाराची गरज वेगळी असते, बरोबर? तर लवंग खूप तिखट आणि तीव्र असते, त्यामुळे जास्त लवंग खाण्याची गरज नाही. जास्त घेतला तर जास्त फायदा होईल, हा गैरसमज टाळायचा आहे. आता जाणून घेऊया कोणत्या लोकांनी लवंग घेताना विशेष काळजी घ्यायची. मित्रांनो, ज्यांना लवंग खाल्ल्यानंतर ॲसिडिटी, पोटात जळजळ किंवा तोंडात जळजळ जाणवते, त्यांनी तिचं सेवन कमी प्रमाणात करायचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी, की रक्तातील साखर कमी करण्याची औषधं चालू आहेत, त्यांनी नियमितपणे लवंग किंवा लवंगाचे पूरक पदार्थ घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण लवंगमधील काही घटक रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात. तसेच मित्रांनो, रक्त पातळ करण्याची औषध घेत असाल तर रक्तस्रावाशी संबंधित समस्या असतील, शस्त्रक्रिया होणार असेल किंवा तुम्ही गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला असाल किंवा लवंग तेल किंवा मोठ्या प्रमाणातील लवंग घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. लहान मुलांना लवंग तेल देताना विशेष काळजी घ्यायची. लवंग तेल खूप तीव्र असतं आणि ते चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्रास होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंग ही कोणत्याही आजारावरील औषधाचा पर्याय नाही. दातदुखी, सतत ॲसिडिटी, पोटदुखी, त्वचेशी संबंधित गंभीर त्रास, सतत खोकला किंवा इतर कोणतीही समस्या दीर्घकाळ राहिली तर मित्रांनो, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, लवंग दिसायला जरी छोटी असली तरी तिच्यामध्ये अनेक नैसर्गिक घटक असतात आणि योग्य प्रमाणात आहाराचा भाग म्हणून तिचा उपयोग केला जाऊ शकतो. तोंडाला ताजेपणा देणे, पचनाला आधार देणे, अँटीऑक्सिडंट मिळणे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये सर्दी, खोकला किंवा घशातील कोणताही त्रास असेल त्याच्यासाठी याचा उपयोग लवंगाचा केला जातो. पण लक्षात ठेवा, लवंग म्हणजे जादूची गोळी नाहीये. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त एका पदार्थावर अवलंबून राहण्यापेक्षा संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून जर तुम्हाला लवंग आवडत असेल तर तिचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करा. कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमची प्रकृती, सुरू असलेली औषधं आणि डॉक्टरांचा सल्ला यांचा विचार करायचा आहे. मात्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लवंगाचे उपयोग, फायदे आणि घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नक्की शेअर करा. तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.